मोदींचा युरोप दौरा, ऑस्लोचा मंच आणि अचानक आलेला अनस्क्रिप्टेड क्षण आणि मग काय घडलं हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्याच्या आधी एक पटकन आकडेवारी सांगते. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे हा जो देश आहे ना, हा नंबर 1 आहे आणि भारताचा नंबर 157 लागतो. हा, आता प्रश्न विचारणाऱ्यांना प्रेस्टिट्यूट, झुरळ असं म्हणणार नाही. अशी जर सिस्टीम तयार केली भारतात सत्ताधाऱ्यांनी तर आपलाही नंबर वर जाऊ शकतो. हा भाग वेगळा. पण आता जे घडलंय ते नॉर्वेमध्ये घडलंय, जिथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जनसघर स्टोर हे संयुक्त पत्रकार परिषद घेत होते, म्हणजे जॉईंट प्रेस ब्रीफिंग. तिथे एका डच पत्रकारानं असा प्रश्न विचारला ज्यानं संपूर्ण प्रेस ब्रीफिंगचं नॅरेटिव्ह बदलून टाकलं. भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ऑस्लोमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते, कॅमेरे सुरू होते, डिप्लोमॅटिक स्माइल्स सुरू होत्या आणि मग नॉर्वेच्या डेक्सेव्हिसन या डच न्यूजपेपर मधल्या पत्रकार हेले लिंग यांनी एक जोरात प्रश्न विचारला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? म्हणजेच मोदीजी जगातल्या सर्वात मुक्त प्रसार माध्यमांच्या देशामध्ये आलायत, मग प्रश्न का घेत नाही हा प्रश्न होता. आणि इथेच सीन बदलला. मोदींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, एक हलकी स्माइल दिली आणि थेट बाहेर निघून गेले. पण खरी गोष्ट पुढे झालीये. नॉर्वेचे पंतप्रधान जोनसघर स्टोर हे पुन्हा पत्रकारांकडे आले, मीडियासमोर उभे राहिले आणि प्रश्नांची उत्तरं दिली. एका फ्रेममध्ये 2 लोकशाहींच्या स्टाईल्स दिसल्या. एकीकडे स्क्रिप्टेड स्टेटमेंट, दुसरीकडे ओपन क्वेश्चनिंग. आता हे एवढं व्हायरल का झालं? कारण ही फक्त एका पत्रकाराची हाक नव्हती, शाऊट नव्हता हा. तर हा प्रश्न होता, लोकशाहीमध्ये नेता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतो की नाही. या ज्या महिला पत्रकार आहेत हेले लिंग यांनी स्वतः एक्सवर पोस्ट टाकला, हा व्हिडिओ टाकला आणि म्हटलं की आमचं काम सत्तेला प्रश्न विचारणं आहे. आणि पुढे त्या म्हटल्या की मी मोदींना विचारणार होते की प्रेस फ्रीडम आणि ह्युमन राईट्स बद्दल नॉर्डिक कंट्रीजनी भारतावर विश्वास का ठेवावा. आता एक लक्षात घ्या की हा मुद्दा अचानक तयार झालेला नव्हता, कारण याच दौऱ्यात नेदरलँड्समध्ये सुद्धा सिमिलर ऑकवर्ड मोमेंट झाला होता. तारीख होती 17 मे. पंतप्रधानांचा दौरा होता नेदरलँड्समध्ये. तेव्हा डच पंतप्रधान रॉब जेटन यांनी मोदींच्या भेटण्याच्या पूर्वी तिथल्या काही लोकल मीडियाशी बातचीत केली आणि त्या लोकल मीडियाशी बोलताना त्यांनी भारतातल्या प्रेस फ्रीडम आणि मायनॉरिटीज बद्दल चिंता व्यक्त केली होती. या चर्चेमध्ये पत्रकारांना जेटन म्हटले की नेदरलँड्स आणि युरोपियन युनियन मधल्या अनेक देशांना भारतातल्या काही घडामोडींच्या विषयी चिंता वाटते. प्रेसचं स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांचे हक्क याच्या बाबतीत प्रश्न निर्माण झालेत आणि हे मुद्दे भारत सरकारसमोर नियमितपणे मांडले पण जातात. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात होणाऱ्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे केवळ व्यापारच नाही तर मानवाधिकार, लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारखे जे विषय आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा करण्याची संधी मिळू शकते, असं ते लोकल मीडियाशी बोलताना म्हटले होते. पण मोदींसोबतच्या बैठकीनंतर जेटन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हे प्रेसचं स्वातंत्र्य किंवा अल्पसंख्याकांचा जो विषय होता तो काही त्यांनी या पोस्टमध्ये मांडला नाही. आता काय झालं की याच्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सीबी जॉर्ज यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यावेळेला एका डच पत्रकारानं प्रश्न विचारला की नेदरलँड्सचे पंतप्रधान हे भारतातलं प्रेस स्वातंत्र्य किंवा मायनॉरिटीजचे राईट्स याच्याबद्दल चिंता व्यक्त करतायत, त्यावर भारताचं काय मत आहे. आता लक्षात घ्या की पंतप्रधानांनी जे लोकल मीडियाला सांगितलं तेच लोकल मीडियानी भारताला विचारलं. आता सीबी जॉर्ज यांनी एक लांबलचक उत्तर त्याच्यावर दिलं, जवळपास विचारणाराच वेडा असं सोप्या भाषेत म्हणता येईल. कारण त्यांनी हे जे लांबलचक उत्तर दिलं त्यात ते म्हटले की या टीकेचा आधारच चुकीचा आहे. ते असं म्हटले की असे प्रश्न विचारणाऱ्यांना भारताबद्दल पूर्ण माहिती नसते. आणि मग ह्यानंतर डच जर्नलिस्ट म्हणले की हा प्रश्न काय आम्ही नाही विचारत आहे, हा प्रश्न आमच्या पंतप्रधानांच्या विधानावरच आधारित आहे. त्यावर सीबी जॉर्ज यांनी एक डिप्लोमॅटिक स्पिन दिला आणि ते म्हटले की हे काही विधान त्यांनी पाहिलं वगैरे नाहीये. आणि त्यानंतर मग नॉर्वेमध्ये ऑस्लोमध्ये पुन्हा एकदा तो मुद्दा समोर आला आणि बॅक टू बॅक दोन्ही देशात प्रेस फ्रीडम बद्दलचे प्रश्न आल्यामुळे आज जगभरात चर्चा सुरू झाली आहे. सो तुम्हाला कळतंय वेअर इट इज कमिंग फ्रॉम. आता तुम्हाला असंही वाटेल की त्यात काय एवढं काय बिग डील काय. भारतामध्ये पत्रकार परिषद म्हणजे पहिले प्रश्न ठरतात, उत्तरं तयार असतात आणि अँकर्स म्हणतात वा साहेब वा. राहुल ने सर जो ये अमीरी गरीबी की बात की, कौन राहुल? हमारे वाले राहुल. पण नॉर्वेमध्ये पत्रकारांनी स्क्रिप्ट मागितली नाही, त्यांनी प्रश्न विचारले. आणि या सगळ्यात आयरॉनिक मोमेंट कोणता होता तर ते म्हणजे मोदी जेव्हा म्हटले की इंडिया अँड नॉर्वे बिलीव्ह इन डायलॉग अँड डिप्लोमसी, पण पत्रकारांसोबत डायलॉग काही झाला नाही. हे प्रकरण एवढं मोठं झालं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून टोला लगावला की वर्ल्ड सीज पीएम पॅनिक.
सोशल मीडियावर भरपूर मीम्स सुरू झाल्या. तुम्ही मागच्या काही तासात ह्या बघितल्या पण नसतील. आता सरकार समर्थकांचं वर्जन सुद्धा पुढे येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की ती प्रेस कॉन्फरन्स नव्हती, फक्त जॉईंट स्टेटमेंट होतं. टेक्निकली ते बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, प्रश्न असा येतो की लोकशाहीमध्ये प्रेस ब्रीफिंग आणि प्रेस कॉन्फरन्समधला फरक सांगण्यात एनर्जी जास्त खर्च होते की पटकन प्रश्नांची उत्तरं देण्यात? तुम्ही सांगा. आणखीन मजेशीर भाग म्हणजे नॉर्वेन पत्रकार जी ही होती, त्याच्यानंतर तिला भारतीय दूतावासाच्या ब्रीफिंगला बोलवण्यात आलं. तिनं तिथे ह्युमन राईट्स आणि प्रेस फ्रीडमवर पुन्हा प्रश्न विचारला. जेव्हा दोन देशांची पार्टनरशिप घट्ट होतीये तेव्हा भारतावर विश्वास का ठेवावा? पुढच्या काळात भारतीय मीडियाच्या क्रिटिकल प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देणार का? हे प्रश्न तिने तिथे केले. त्यावर उत्तर देताना भारतानं कोविड काळात वॅक्सिन्स दिल्या, भारत योगाचा देश आहे म्हणून भारतावर विश्वास ठेवावा, असं तिला उत्तर मिळालं. त्यानंतर त्या जर्नलिस्टनी म्हटलं की पण माझा प्रश्न तर प्रेस फ्रीडमवर होता. पण तोपर्यंत तुम्हाला कळलं असेल की ऑनलाईन ट्रोलिंग कुठपर्यंत पोहोचलं असेल तिचं, की तिनं पुढची पोस्ट अशी लिहिली की मला कधीही वाटलं नव्हतं असं मला लिहायला लागेल, पण मी काही कुठल्या फॉरेन गव्हर्नमेंटनं नेमलेली स्पाय वगैरे नाही आहे, मी पत्रकार आहे, माझं काम पत्रकारिता आहे आणि तेही नॉर्वे ते मुख्यत्वे पत्रकारिता करणं. हा सगळा एपिसोड जगाला काय दाखवून गेला तर फ्री प्रेसबद्दलचे प्रश्न फक्त भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा विचारले जात आहेत. आणि कदाचित म्हणूनच ऑस्लोमधला तो एक प्रश्न मोठा डिप्लोमॅटिक हेडलाईनमधला, कारण कधी कधी पत्रकार परिषदेत दिलेल्या भाषणापेक्षा न दिलेलं उत्तर जास्त व्हायरल होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं चॅनल आवडत असेल, पटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक पोहोचवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.